नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की मी कुठं चालली आहे. तर आज आहे माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट. तर तुम्हाला एक सांगायचं आहे, की ह्या लग्नात ना मी दोन्ही साइडनी आहे. म्हणजे साहिल हा तिचा नवरा आहे. तर मी त्याची पण फ्रेंड आहे आणि मी वृषालीची पण फ्रेंड आहे. तर मला आज होती वृषालीच्या मेकअपची ऑर्डर आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो आळंदीला. तर आज तिचं एंगेजमेंट होतं आणि तुम्ही बघू शकता एंगेजमेंटचा लूक एक नंबर झालेला आहे. तर अजूनपर्यंत मी Instaवर तर पोस्ट नाही केलेलं. पण आधी म्हटलं की YouTubeवर आपण पोस्ट करूयात. तर तुम्ही बघू शकताय हा तिचा प्रॉपर असा फुल एंगेजमेंटचा लूक होता. मी सटलच ठेवलेला आहे कारण का तिची रिक्वायरमेंट होती की मला सटलमध्ये हवंय आणि खास तिची रिक्वायरमेंट होती की तिला पोनीटेल घालायचा आहे आणि तिनेच मला सुचवलं होतं की आपण पोनीटेलमध्ये जाऊयात. तर मग अशा प्रकारे आम्ही पोनीटेल घातलेला आहे आणि माझ्यासोबत होतं माझ्यासोबत होती साक्षी. तर तिने हेअरस्टाईल केलेली आहे आणि मी मेकअप केलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा मेकअप कसा वाटलाय. तर आज एंगेजमेंटचा व्हिडिओ शूट होतोय. उद्या लग्नाचा पण आहे आणि तो तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे स्टे ट्यून. तर सुपारी फुटली तुम्ही बघू शकताय. तर मंडळी अशा प्रकारे सुपारी फुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी तिचे असे छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत जेणेकरून मला ते इन्स्टावर पोस्ट करता येईल. तर तुम्ही बघू शकताय की एकदम सट्टल असा लुक झालेला आहे. तर हे फक्त मलाच वाटते का तुम्हाला पण वाटते हे प्लीज कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे तिचा लुक घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय. हे त्याच्यानंतर ना ते डोक्याला बांधतात ना तर ते जरासं म्हणजे वेगळं होतं. म्हणजे काही काही जण असं जाळीचं करतात पण हिला असं गजऱ्यांचं केलं होतं तर ते सुद्धा छान वाटत होतं. आणि अशा प्रकारे तिचे फोटोशूट करून घेतलेलं आहे आणि मी रिंग लाईट सोबत नेली नव्हती त्याच्यामुळे मला जिथे कुठे लाईट मिळेल मी तिथे तिचे फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते. आणि तुम्ही ही बघू शकता ही आहे साक्षी. तर ही माझ्या सोबत असते जेव्हा केव्हा मला ऑर्डर असेल तेव्हा हेअर स्टायलिश म्हणून हीच माझ्या सोबत असते. तर ह्या व्हिडिओमध्ये जेवढ्या केवढ्या तिने हेअरस्टाईल केल्यात इवन माझी सुद्धा तर ती तिनेच केलेली आहेत. खूप छान काम करते. मला खरंच तिचं काम आवडतं आणि तुम्ही बघू शकताय नवरी मुलीसोबत माझं सुद्धा फोटोशूट झालेलं आहे. तर असं शक्यच नाहीये की काही फंक्शन असेल आणि मी फोटोशूट केलेलं नाही असो. पण नेक्स्ट तुम्ही बघू शकताय. आता ही जी ऑर्डर होती ती माझ्या मैत्रिणीचीच होती त्याच्यामुळं मी शेवटीला त्यांना हळद लावते आणि हा जो व्हिडिओ टाकलाय ना मी Instagramवर लिटरली सांगते तो खूप व्हायरल जातोय आणि मी YouTubeवर पण टाकलाय आणि YouTubeवर पण मला छान प्रकारे रिस्पॉन्स मिळालेला आहे त्या व्हिडिओसाठी. तर थँक यू तुम्हा सर्वांना. तर आता ना तुम्ही हा जो डान्स बघू शकताय मला असं वाटतंय जे राजस्थानमध्ये राहतात त्यांना खूप रिलेट करेल कारण का ही तिथलीच प्रथा आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघतीये. तर पहिल्यांदा एक सॉन्ग प्ले होतं तर आपण खाली बसायचं ते सॉन्ग प्ले झाल्यानंतर नाचायचं. परत सॉन्ग बंद झाल्यानंतर खाली बसायचं. तर हे खूपच छान असा काहीतरी मी तर पहिल्यांदाच बघितलेला आहे. तर तर तुम्ही बघू शकताय दुसरा दिवस आलाय म्हणजेच मेन लग्नाचा दिवस आहे आणि बिफोर आणि आफ्टरचा लुक तुम्ही बघू शकताय. एकदम अप्रतिम काम केलेलं आहे. म्हणजे खरंच मला स्वतःचं काम बघून ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ म्हणजे म्हणजे समोर पण तेवढंच छान वाटत होतं. तर मला खूप आवडलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलंय लग्नाचा लुक तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही बघू शकताय प्रॉपर मी तिला रेडी करतेय. तर रेडी करताना आम्हाला एक असा प्रॉब्लेम झाला की हेअरस्टाईलमध्ये तिला जशी हेअरस्टाईल हवी होती म्हणजे की कर्ल्स सोडायचे होते. तर एका पॉइंट नंतर आम्ही करत होतो पण तिला असं वाटलं की त्याच्यात तिचा चेहरा ब्रॉड दिसतो त्याच्यामुळे तिला तिला असं वाटलं की आपण हेअर्स मागेच ठेवूयात. त्याच्यामुळे आम्हाला ती चुनरी जी होती ओढणी ती आम्हाला तिच्या डोक्यावरती लावायची होती. पण काही कारणास्तव तिला अनकम्फर्टेबल झालं. त्याच्यामुळे मग ती चुनरी आम्ही काढून आम्ही तिच्या म्हणजे उजव्या हातावर लावली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे ती ओढणी मी तिला दिलेली आहे. कारण का आधी आमचा प्लॅन होता की ओढणी डोक्यावर घ्यायची पण फोटो पुरतीच घेतलेली आहे. त्याच्यानंतर तीच ओढणी आम्ही तिला खांद्यावर दिलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय प्रॉपर असा लुक झालेला आहे. आणि मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटतोय तो लुक. म्हणजे यार मी खरंच ह्या लुकच्या खरंच प्रेमात पडलीये कारण म्हणजे खूप सटल लुक केलाय आपण वृषालीवरती आणि ब्राईडचं नाव वृषाली आहे. सॉरी मी सांगायचं विसरले. तर वृषालीवरती खूप सटल लुक केलेला आहे आणि ती तितकीच सुंदर आहे. नॅचरली पण ती खूप सुंदर दिसते आणि जो लुक आपण मेकअपने केलाय तो
अजून जास्त उभरून दिसतोय. तर फोटो पण खूप जास्त काढलेले आहेत आणि खरंच मी ह्या लूकच्या प्रेमात पडली आहे. तर मी सुद्धा मेकअप केलेला आहे, म्हणजे तिचं आवरून झाल्यानंतर मी स्वतःचं सुद्धा आवरलेलं आहे आणि व्हिडिओ मी टाकलेला आहे. अशा प्रकारे मी गेटअप केलेला आहे. आता YouTubeचं मी नाही टाकू शकत आहे, की सॉन्ग एखादा ॲड नाही करू शकत आहे. नाहीतर खरंच माझी खूप इच्छा होती, की एखादं सॉन्ग आपण ॲड करून तो टाकावा. पण असो, कॉपीराईट येईल मला, सो मी नाही टाकलेलं आहे. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. थँक यू.